राजकारणातला धगधगता निखारा आज बारामतीच्या मातीत विसावलाय. नियतीनं रचलेल्या खेळात महाराष्ट्रानं आपला एक परखड आणि उमदा नेता कायमचा गमावला. अजित पवार हे नाव आता महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात कायमच कोरून राहील. आपल्या लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी, विरोधक सगळ्यांच्या बरोबरच लाडकी बारामतीसुद्धा एकवटली. दरम्यान अशोक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. आज अजित पवार अनंतात विलीन झालेले आहे, काय प्रतिक्रिया? खूप दुःख होत आहे. त्यांना शेवटचा निरोप देण्याकरता आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची अम्मापाशी हानी झालेली आहे. म्हणजे जवळचे सहकारी होते, 3च दिवस अगोदर भेट झाली होती, हस्तांदोलन केलं आणि निघून गेले, पण ते कायमचेच निघून गेले. हे दुःख आम्हाला सर्वांच्या मनामध्ये आहे. असं काय घडलं असं वाटतच नव्हतं. एक धाडसी नेता, राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देणारा नेता, जनमानसामध्ये अतिशय लोकप्रिय अशा प्रकारे त्यांची ख्याती राहिलेली आहे. त्यांच्या आत्म्यात शांती मिळो हीच प्रार्थना. सर, आपण बघतोय अजित पवार ज्यांच्यासोबत अजित पवारांचा सहवास लाभलेला आहे, तर अजित पवारांचे वेगवेगळ्या प्रकारचे किस्से वेगवेगळ्या लोकांसोबत असतात. तुमच्यासोबतचे काय मजेशीर किंवा गंभीर किस्से? कारण जेवढे ते मजेशीर होते तेवढे ते गंभीर देखील होते. अशी मजाक व्हायची. मंत्रिमंडळात असतानासुद्धा एकमेकांना आम्ही खूप मजेशीर गप्पा मारायचो आणि तशाच आठवणी आमच्या मनामध्ये येतात. कधी आमच्यामध्ये कटुता आली नाही. जे वेळा पक्षात जरी असलो ते संबंध मात्र निश्चित त्यांच्याशी आमचे चांगले होते. आज आपण बघतोय की लाखोच्या संख्येनं लोक अंत्यसंस्कारासाठी आले. अलीकडच्या काळात अशा पद्धतीची गर्दी असणारा नेता होणे आहे. असं आहे की ही पोकळी तर निर्माण झालेलीच आहे. भरून निघेल की नाही काळच सांगेल, परंतु त्याचं नेतृत्व महाराष्ट्र मुकलेला त्याच्या नेतृत्वाला. तर एका चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, अशा प्रकारची प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आली. कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.